नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत एक्सेल। अजिबात वेळ न घालवता आपण सरळ थेट स्क्रीनवर जाऊया। मित्रांनो, तुमच्या समोर तुम्ही आता पाहू शकता की एक्सेल ओपन आहे। आता हे जर एक्सेल तुम्हाला ओपन करता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर मी एक्सेलला आधी बंद करतो। तर आपण जायचं आहे स्टार्ट मध्ये। ठीक आहे, इथे तुम्हाला एक्सेल तुम्ही पाहू शकता। मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा फोल्डर असेल, इथून तुम्ही एक्सेल ओपन करू शकता, किंवा आपण डायरेक्टली इथे एक्सेल टाइप करायचं आहे आणि ओपन करायचं आहे। याला यस करतो, डिफॉल्ट ऍप्लिकेशन म्हणून विचारतोय, ओके केलं मी, काही एरर येत असेल तर। आता एक्सेलच्या बऱ्याचशा फाईल्स आहेत इथे रिसेंटली मी काम केलेल्या, पण आपल्याला काय करायचं आहे की नवीन फाईल क्रिएट करायची आहे। तर मी नवीन फाईल वरती इथे क्लिक करतो। तर हे आपलं एक्सेल ओपन झालं। तर कशा पद्धतीने मी केलं, स्टार्ट मध्ये गेलो आणि इकडे मायक्रोसॉफ्ट ऑफिस शोधलं आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यावर क्लिक केली। आता इथे आता याच्यामध्ये काय होतं, या प्रोसेस मध्ये खूप वेळ जातो आपला। ठीक आहे, तर आपण काय करूया, आणखीन एका पद्धतीने करता येईल आपल्याला। आपण इथे सर्च बॉक्स मध्ये एक्सेल टाइप केलं डायरेक्टली आणि हे एक्सेल आलंय। माफ करा, मी मगाशी 2019 म्हणालो, इथे माझ्या पीसी वरती 2013 इन्स्टॉल आहे। सो आपण एक्सेल 2013 वरती क्लिक केलं आणि हे ओपन झालं। यस करतो, ओके करतो, हे ओपन झालं। आता इथे भरपूर ह्या सगळ्या टेम्पलेट फाईल्स आहेत। टेम्पलेट म्हणजे रेडीमेड फाईल्स असतात, आपण त्याला कस्टमाइज करून वापरू शकतो। पण मी आता फोकस करणार नवीन फाईल वरती। आपल्याला एकदम 0 पासून स्टार्ट करायचंय। इथे ब्लँक वर्कबुक वरती मी क्लिक करेन। तर मित्रांनो, एक्सेल ओपन झाले। काही बेसिक्स याचे मी तुम्हाला सांगून टाकतो। सर्वात पहिले इथे 3 बटन्स आहेत। ठीक आहे, आता हे बटन्स ज्या बार वरती आहेत त्याला आपण टायटल बार असं म्हणतो। हा टायटल बार आहे तुमचा। आता इथे याला टायटल बार का म्हटलं जातं, तर याच्यावरती फाईल नेम आणि ऍप्लिकेशन नेम दोन्ही गोष्टी येतात। कुठलंही ऍप्लिकेशन तुम्ही ओपन केलं त्याच्यावरती फाईल नेम आणि ऍप्लिकेशन नेम हे दोन्ही नावं असतात। आता इथे बुक 1 लिहिलंय, कारण त्या फाईलला आपण अजून सेव्ह केलेलं नाहीये। आपण सेव्ह करत असो, आपलं नाव देत असो, तर जे काही नावाने आपण फाईल सेव्ह केली, ज्या काही नावाने आपण फाईल सेव्ह केली आहे ते नाव आपल्याला इथे दिसेल आणि ऍप्लिकेशनचं नाव आपल्याला इथे दिसेल। तुम्ही कुठलंही ऍप्लिकेशन ओपन करा, त्याच्यात फाईल नेम आणि ऍप्लिकेशन नेम हे टायटल बार वरती असतात। त्यासाठी म्हणूनच याला टायटल बार असं म्हटलं जातं। आता टायटल बार वरती ही 3 बटणे, जसं मी सुरुवातीला सांगितलं, मिनिमाइज म्हणजे आपण जर इथे क्लिक केलं तर हा एक्सेल प्रोग्राम इथे टास्कबार वरती मिनिमाइज होईल। मी याला पुन्हा इथे क्लिक करतो, हा पुन्हा मॅक्झिमाइज झाला। दुसरं आहे इथे दुसरं बटन आहे रिस्टोर डाऊन। तर रिस्टोर डाऊन वरती क्लिक केलं मी, अशा पद्धतीने हे रिस्टोर होतं। ठीक आहे, आता मी पुन्हा इथे कर्सर ठेवलं तर आता या वेळेला इथे रिस्टोरचा ऑप्शन येत नाहीये, इथे काय येतोय, मॅक्झिमाइज येतोय, कारण हे ऑलरेडी रिस्टोर झालेलं आहे। मी पुन्हा क्लिक केलं, हे मॅक्झिमाइज झालं। आता मी पुन्हा त्याच बटन वरती जातो तर तुम्ही पाहू शकाल इथे रिस्टोर म्हणून लिहिलेलं आहे। ठीक आहे, तर हे रिस्टोर झालं। मग रिस्टोर पोझिशन कशासाठी वापरली जाते, तर तुम्ही विंडोला आपल्या हिशोबाने इकडे कुठल्याही कॉर्नर वरती एका कर्सर ठेवा। तुम्ही कॉर्नर वरती, मी तर टायटल बारला पकडतो, इकडे टायटल बार वरती क्लिक दाबून असं ड्रॅग केलं तर तुम्ही ह्या विंडोला मूव्ह करू शकता। तुम्ही थोडंसं हलकंसं मूव्ह केलं इकडे, आणि आता इथे कुठल्याही कॉर्नरला जा, तुम्ही 2 हेडेड एरो येतो बघा। याच्याने तुम्ही काय करू शकता, एक्सेलला असं छोटं मोठं करू शकता क्लिक दाबून। ठीक आहे, तुम्ही क्लिक दाबून ठेवली आहे आणि छोटं मोठं करतोय बघा। ठीक आहे, म्हणून ह्या ऑप्शनला जे आहे रिस्टोर हा ऑप्शन दिलेला आहे। पण आता ऑलरेडी रिस्टोर झाल्यामुळे इथे काय येतंय, तुम्ही आणखी रिस्टोर नाही करू शकत, तुम्ही ऑलरेडी रिस्टोर केलंय असं एक्सेलचं म्हणणं आहे। आणि तुम्ही आता ह्याला तुमच्या हिशोबाने साईज कस्टमाइज करू शकता। पण जर तुम्हाला आता पुन्हा तुम्ही जर इथे क्लिक केली तर हे मॅक्झिमाइज होईल असं एक्सेलचं म्हणणं आहे। तर इथे शेवटचा ऑप्शन आहे क्लोज, तुम्हाला माहिती आहे। आता मी इथे याला मॅक्झिमाइज करणार आहे, कारण आपण मोठ्या स्क्रीनवरती काम करू। आता ही स्क्रीन आपली मोठी झालेली आहे। ठीक आहे, तर टायटल बार वरती आपण ही 3 बटन पाहिली। या साईडला एक छोटंसं एक बार आहे ज्याला आपण क्विक ऍक्सेस टूल बार म्हणतो। हा क्विक ऍक्सेस टूल बार याला आपण का म्हणतो, तर हा क्विक ऍक्सेस टूल बार एक्झॅक्टली काय करतो, तर जे काही ऑप्शन्स तुमचे फाईल आणि एडिट मध्ये असतात तेच ऑप्शन्स तुम्हाला
जनरली फाईलचे ऑप्शन्स तुम्हाला इथे शॉर्टकट मध्ये बघायला मिळतात. फाईलचे ऑप्शन्स म्हणजे तर फाईलमध्ये गेलो आपण, ओपन आहे, सेव्ह आहे, सेव्ह ॲज आहे, न्यू आहे, प्रिंट आहे, असे सगळे ऑप्शन्स जे आहेत इथे. मी ह्याला बॅक करतो. जेव्हा पण तुम्ही फाईलवर क्लिक करा ना, अशा पद्धतीने वेगळी स्क्रीन ओपन होते फाईलची. फाईलचा एक वेगळा मेनू त्यांनी दिलेला आहे. फाईलमध्ये काय आहे तर फाईलचे रिलेटेड सगळे ऑप्शन्स आहेत, प्लस काही ॲडव्हान्स ऑप्शन्स आहेत, काही अकाउंटचे ऑप्शन्स आहेत, प्लस इथे तुम्हाला रिसेंटली ओपन केलेल्या सगळ्या फाईल दिसतात. आणि परत तुम्हाला फाईल ओपन करायची असेल तर इकडे तुमच्या डिव्हाइसवरनं किंवा ड्राईव्हवर तुम्ही ठेवली असेल तर तिकडून तुम्ही फाईल घेऊ शकता. सध्या आपण क्विक ॲक्सेस टूलबार बघतोय, तर मी इथून बॅक करतो. हा क्विक ॲक्सेस टूलबार आहे. इथे बघा हे जे आयकन आहे, सेव्हचं आयकन आहे, हे युनिव्हर्सल आहे, सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये हे सेम असतं. त्याच्यानंतर इथे हे अंडू आणि रिडूचं साईन आहे, सिम्बॉल्स आहेत. त्याच्यानंतर हे इथे अंडू आणि रिडूचे सिम्बॉल्स आहेत. तुम्ही इथे छोटासा ड्रॉपडाऊन दिसेल तुम्हाला, इथे क्लिक केलं ना तुम्ही, तुम्हाला जे ऑप्शन्स इथे ऍड करायचे तुम्ही ऍड करू शकता. जसं मी ओपनचा ऑप्शन इथे आहे त्याला ऍड केलं, हा ओपनचा ऑप्शन इथे आलेला आहे. आता हा ऑप्शन काय करणार, जे मी फाईलमध्ये जाऊन ओपनवरती क्लिक केल्यावर होणार आहे तोच प्रोसेस इथे होणार आहे. म्हणजे तर मी इथे ओपनवर क्लिक केल्यावरती आपल्याला ओपनची विंडो येणार. मग इथे मी माय कम्प्युटरवरती क्लिक करून ब्राउज करून जे काय आपल्या डिव्हाइसवरती आहे, आपल्या कम्प्युटरवरती आहे ते ओपन करू शकतो. आता हे मी कुठून केलं तर इथे क्लिक केल्यावरती आपण फाईलमध्ये ओपनवरती आलो. तेच आपण फाईलमधून पण करू शकतो. ठीक आहे. आता हा लेंदी प्रोसेस आहे की तुम्ही मेन्यूमध्ये जाणार, मग तुम्ही तिथे फाईल टॅबवरती मी क्लिक केलं, मग मी ओपनमध्ये गेलो आणि मग नंतर तेच मी डायरेक्टली इथे क्लिक केल्यावर डायरेक्ट आपण ओपनवरती येतो. म्हणून याला क्विक ॲक्सेस टूलबार म्हणतात. जे ऑप्शन आपल्याला इथे टॅबमध्ये जाऊन शोधावे लागतात तेच मला क्विकली इथे मिळतात, म्हणून याला क्विक ॲक्सेस टूलबार असं म्हटलं जातं. याची पोझिशन आपण चेंज करू शकतो. मी इथे ड्रॉपवर क्लिक केलं, त्याच्यानंतर इथे ऑप्शन आहे शो बिलो द रिबन, इथे क्लिक केलं तर हा बघा इथे खाली आला. आता शो बिलो द रिबन म्हणजे काय, सर्वात पहिला आपण रिबन समजून घेऊया. तर इथे हे टॅब आहेत, फाईल टॅब. पूर्वी आपण यांना मेन्यू म्हणायचो. 2007 MS ऑफिस 2007 होतो तोपर्यंत हे सगळे मेन्यूज होते. आता ह्या मेन्यूजलाच आपण टॅब म्हणतो. आता आपण बघूया, फाईल टॅब आहे, फाईल टॅबच्या नंतर इथे होम टॅब आहे, इन्सर्ट टॅब आहे, पेज लेआउट टॅब आहे, फॉर्म्युलाज टॅब आहे, डेटा, रिव्ह्यू, व्ह्यू आणि बरंच काही आहे इकडे. आता मी पुन्हा होम वरती क्लिक करतो. आता हे जे काही टॅब आहेत ना, हे टॅब वरती क्लिक केल्यावरती हे जे ऑप्शन्स येतात ना, हे याला आपण रिबन म्हणतो. म्हणजे ही पूर्ण आपली रिबन आहे. मग आता ही रिबन प्रत्येक वेळेला चेंज होते. होम वरती क्लिक केलं तर होमची रिबन आली, इन्सर्ट वर क्लिक केल्यावर इन्सर्टची रिबन आली, पेज लेआउट क्लिक केल्यावरती पेज लेआउटची रिबन आली. आता ही रिबन आहे, म्हणून क्विक ॲक्सेस टूलबार मध्ये इथे ऑप्शन दिलेला आहे की शो बिलो द रिबन आणि शो अबाउट द रिबन. शो अबाउट द रिबन केल्यावरती तर बट ऑब्वियस आहे की शो अबाउट द रिबन, रिबनच्या वरती टॅब आहे, टॅबच्या वरती जाणार तो, म्हणून तो टायटल बार वरती जातोय. अशा पद्धतीने आपण क्विक ॲक्सेस टूलबारची पोझिशन चेंज करू शकतो. आपण सक्सेसफुली क्विक ॲक्सेस टूलबारला शिफ्ट केलेला आहे वरती. आता इथून पुढे आपण होम टॅब वरती जाऊया. ठीक आहे. इथे आता तुम्ही बघितलं तर आपण जर तुम्ही वर्ड कधी वापरलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल तिकडे एक ब्लँक पेज येतो. तर एक्सेल मध्ये काय होतं, तर एक्सेल मध्ये ही शीट येते. कारण एक्सेल मध्ये आपण काय करतो, डेटा मेंटेन करायचं काम करतो. एक्सेलला वर्कबुकही म्हटलं जातं. एक्सेल शीटला इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट सुद्धा म्हटलं जातं. आता ही जी शीट आहे याच्यामध्ये ही कशी बनलेली आहे, तर हे कॉलम्स आहेत ABCD तुम्ही पाहू शकत असाल, आणि हे 1 2 3 4 जे आहेत या काय आहेत आपल्या रोज आहेत. ठीक आहे. कॉलम आणि रोज मिळून काय झालंय, ही शीट बनलेली आहे. ठीक आहे. आता ही शीट पाहण्यापूर्वी ह्या शीट वरती तुम्हाला इथे फॉर्म्युला बार दिसेल हा, आणि हा नेम बॉक्स आहे. आता हा फॉर्म्युला बार आला कुठून, तर तुम्ही व्ह्यू मध्ये जाऊन बघू शकता. इथे व्ह्यू मध्ये एक ऑप्शन आहे फॉर्म्युला बार, तुम्ही इथून त्याला ऑन ऑफ करू शकता. हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आता सुरुवातीला फक्त हा इथे आहे म्हणून तो कसा आणायचा नसेल तर एवढंच दाखवतोय. नंतर आपण फॉर्म्युलेज टाईप करू तेव्हा आपण इथे बघू फॉर्म्युला बार आहे. फॉर्म्युला बार वरती क्लिक केली, ऑफ होतो. परत चेक केलं इथे, अनचेक केलं तो निघून जातो, हाईड होतो, आणि चेक केलं की पुन्हा दिसतो. ठीक आहे. आता मी सध्या ह्याला ऑन ठेवणार आहे. बाय डिफॉल्ट हा ऑनच असतो. पुन्हा मी होम वरती येतोय. आता
ही शीट आहे, ठीक आहे. शीट मध्ये हे ABCD असे कॉलम्स आहेत. हे कॉलम्स कुठपर्यंत आहेत, झेड पर्यंत आहेत का? नाही. तर हे बघा, झेडच्या पुढे AA AB AC अशी सिरीज सुरू झाली आहे ए ची. आपण जरा आणखी पुढे गेलो तर तुम्ही नोटीस कराल की इथे हे कुठे संपतंय, AZ वरती संपतंय का? नाही. तर BA BB BC अशी चालूच राहणार. याचं कारण काय आहे, तर एक्सेल मध्ये भरपूर कॉलम्स आहेत. आता भरपूर म्हणजे किती? जर तुम्ही जुनं एक्सेल वापरलं असेल तर जुन्या एक्सेल मध्ये मला वाटतं जुन्या एक्सेल मध्ये 256 कॉलम्स होते. 256 कॉलम्स. हा, जुन्या एक्सेल मध्ये 256 कॉलम्स होते. जुन्या म्हणजे कुठपर्यंत? मला वाटतं 2007च्या आधीपर्यंत किंवा 2003 पर्यंत, 2007 पर्यंत 256 कॉलम्स होते. आता काय झालंय, एक्सेल मध्ये जवळजवळ मला वाटतं 16,000 कॉलम्स आहेत. आणि एक्झॅक्ट फिगर बघायला जायची तर 16,384 एवढे कॉलम्स आहेत. आता हे मला कसं कळलं, बरोबर आहे? आपण याच्यावर थोड्या वेळाने येऊया. याच्या आधी रोज पण बघून घ्या. तर रोज किती आहे? तर रोज बघा, इथे मी स्क्रोल करतोय. आता मी असं स्क्रोल करत राहिलो ना आणि असंही स्क्रोल करत राहिलो ना, तर इतक्या रोज आहेत ना की मी असं स्क्रोल करत राहिलो संध्याकाळ होईल. मी मिडल, आता आपल्या कीबोर्ड मध्ये जे स्क्रोल बार असतो, स्क्रोलर, ह्याला जर मी असं प्रेस केलं आणि असंही स्पीडने जायचा प्रयत्न केला, बघा आता हे स्पीडने जातंय. तुम्ही जर राईट साईडला बघू शकता नंबर किती स्पीडने चेंज होत आहेत. पण हे रोज इतके आहेत ना की तुम्ही अशा पद्धतीने पण जायचं ठरवलं तर तुम्हाला जवळजवळ 2-3 तास लागतील. हा राईट वे आहे का? नाहीये. ठीक आहे. तर आता रोज आहेत तरी किती? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की 16,000 कॉलम, 16,384 कॉलम नवीन एक्सेल मध्ये आहे. 2007 पासून मे बी हे चेंज केलंय गणित. आणि रोज ज्या पूर्वी मला वाटतं 65,000 रोज होत्या, 2007च्या आधीची गोष्ट सांगतोय मी, 65,000 रोज होत्या, त्या आता वाढवून 65,000 म्हणजे 65536, 65,536 असा काहीतरी एक आकडा होता. मला अप्रॉक्सिमेट मी एक आठवायचा प्रयत्न केलाय. आता ह्याच रोज वाढवून मला वाटतं अराउंड 10 लाखाच्या आसपास काहीतरी ह्या रोज आहेत. आपण इथे चेक करूया. तर कसं चेक करायचं? 10,384 समथिंग काहीतरी आहे, एक्झॅक्ट मला आठवत नाही. पण आपण जर इथे हा A आणि हा 1 याच्यामध्ये जर असं कर्सर ठेवलं आणि इथे क्लिक केली तर हे बघा, आता ह्या रोज R लिहिले ना इथे वरती, जर तुम्ही पाहिलं तिथे A1 लिहिलंय ना, याच्या इथे जर मी ते क्लिक केली, 10,48,576 रोज आहेत. किती आहेत? 10,48,576. 65,000 कुठे? 10 लाख रोज कुठे? पूर्वी एक्सेल मध्ये एक वर्कबुक ओपन केलं म्हणजे एक फाईल एक्सेलची ओपन केली की 3 शीट यायच्या इथे. आता एक्सेल मध्ये फक्त एक शीट येते. काय रिझन आहे कळालं तुम्हाला याच्या मागे? सिंपलचं रिझन आहे, 10 लाख रोज आणि 16,000 कॉलम्स दिले आहेत. जेवढा डेटा क्रिएट करायचा आहे करा. पूर्वी काय व्हायचं, कॉलम्स आणि रोज कमी पडायचे म्हणून एका वर्कबुक मध्ये 3-3 शीट असायच्या. आता तेच सगळं आपलं काम एका शीट मध्ये होऊन जातं. तुम्ही ऍडिशनल शीट घेऊ शकता, पण आता त्यांनी 3 शीट इथून काढून टाकलं. त्याचं मेजर रिझन हेच आहे, आम्ही तुम्हाला खूप मोठा एरिया दिला आहे, तुम्हाला खूप मोठा लेआउट दिलाय, कॅनव्हास दिलाय, जेवढं काम करायचं तुम्ही करा अशा पद्धतीने. हे कुठे बघायचं? तुम्ही कुठे सांगितलं? A आणि 1च्या मध्ये इथे हा एक ग्रे कलरचा एरो दिसतोय, म्हणजे या शीटच्या कॉर्नरला इथे क्लिक केली तुम्ही, हा तुम्हाला इथे एक साइन दिसतोय प्लसचा, ते क्लिक केली की तुम्हाला वरती फॉर्म्युला बार मध्ये इकडे वरती इथे तुम्हाला दिसेल. आता ह्याला फॉर्म्युला बार म्हणतात का? हा पूर्णच्या पूर्ण फॉर्म्युला बार आहे, पण हा जो एरिया आहे याला नेम बॉक्स म्हणतात. हा फॉर्म्युला बार आणि हा नेम बॉक्स. तुम्हाला नेम बॉक्स मध्ये इथे दिसेल. आता कॉलम दिसत आहेत का? नाही. तर ह्याला जरा असं आपण मोठं करू शकतो. इकडून आपण जरा मोठं करूया, जरा जास्त मोठं करूया. बघा बघा दाखवतंय 10,000 किती आहे? 10,48,576 रोज, R म्हणजे रोज, 16,384 कॉलम, C लिहिलंय पुढे कॉलम्स. ठीक आहे, कळालं एवढं? तर इथे झाली आपली सुरुवात. आता इथे ABCD हे कॉलम्स आहेत, 1 2 3 4 हे रोज आहेत.
तुम्ही नोटीस केलं असेल नेम बॉक्स मध्ये मी जेव्हा कुठेही क्लिक करतो ना तेव्हा इथे नेम बॉक्स मध्ये तुम्हाला काहीतरी अंक किंवा लेटर्स दिसतात आहेत। आता हे काय आहे नक्की? सर्वात पहिलं हा जो एक चौकोन बनला आहे हा कसा बनला आहे, तर हा कॉलम्स आणि रोजच्या इंटरसेक्शनने बनलेला हा चौकोन आहे ज्याला एक्सेल मध्ये सेल म्हटलं जातं, CELL सेल। मग हा एक सेल कशामुळे बनला आहे, तर इंटरसेक्शन कुठल्या कॉलम्स आणि रोजच्या इंटरसेक्शनने बनला आहे। द इंटरसेक्शन ऑफ कॉलम्स अँड रोज कॉल्ड सेल। कॉलम्स आणि रोजच्या इंटरसेक्शनने एक चौकोन बनतो त्याला आपण सेल म्हणतो, CELL सेल। ठीक आहे, तर हा आपला इथे एक सेल बनलेला आहे। मी कुठल्याही सेल वरती क्लिक केल्यावरती इथे जे काही लेटर्स दिसत आहेत ना ह्याला आपण काय म्हणतो, तर सेल ऍड्रेस। काय म्हणतो? सेल ऍड्रेस। आता हा सेल ऍड्रेस कसा बनलेला असतो, तर हा सेल ऍड्रेस बनतो कॉलम नेम आणि रो नंबर पासून। कशापासून? कॉलम नेम आणि रो नंबर पासून। तर तुम्ही इथे पाहू शकता कॉलम कुठला आहे, E, बरोबर आहे, आणि रो नंबर काय, 9, तर सेल ऍड्रेस काय झाला, E9। मी इथे क्लिक केलं, कॉलम कुठला आहे, J, रो कुठली आहे, 7, सेल ऍड्रेस काय झाला, J7, म्हणजे पहिलं कॉलम नेम नंतर रो नंबर, हा आपला झाला सेल ऍड्रेस I70। कळते? हे आपण इझिली ट्रॅक करू शकतो की कुठल्या सेल मध्ये आपण काम केले, म्हणून कॉलम नेम पण इम्पॉर्टंट आहे। ते कुठे दिसतं, तर नेम बॉक्स मध्ये दिसतं। एवढं कळालंय तुम्हाला? पुढे जाऊया। ओके, आता इथे मला डेटा टाईप करायचा असेल तर मी इथे टायपिंगला डायरेक्ट सुरुवात करू शकतो। तुम्ही कॅप्स लॉक ऑन ठेवा, ऑफ ठेवा, कसंही करू शकता तुम्ही। तर मी इथे टाईप केलं नेम, ठीक आहे, मी कॅपिटल मध्ये लिहितो नेम, ठीक आहे, सब्जेक्ट 1, ठीक आहे। आता 1 टाईप नाही झाला कारण माझं नम ब्लॉक मे बी बंद होतं। 1 एंटर, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3, अशा पद्धतीने। आता इथे मी काही नावं लिहितो, चला, जय, अजय, सुजय, संजय, दिग्विजय। नाव आवडली तुम्हाला वाटतं? धनंजय, आवडली का नावं? ओके, चला, तर काही नावं मी इथे लिहिलेली आहेत। आता यांच्या समोर आपण सपोज ही मार्कशीट आहे तर आपण यांच्या समोर मार्क्स ऍड करूया। ओके, अशा पद्धतीने हे मी मार्क्स ऍड केलेले आहेत। नवीन कॉलम मी ते ऍड करतोय टोटल। आता मला याची टोटल पाहिजे। आता हे जयचे मार्क्स आहेत सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3। आता मला इथे याची टोटल पाहिजे, तर आपण काय करू शकतो, इथे फॉर्म्युला ऍड करू शकतो। फॉर्म्युला ऍड करू शकतो म्हणजे काय, तर मला तिघांचं ऍडिशन करायचं आहे। तर साधं ऍडिशन आपण कसं करतो कॅल्सी वरती, तर तिघांचं प्लस करतो, बरोबर, प्लस दाबून आपण करतो। तर सर्वात पहिला नियम एक्सेल मध्ये जर मला कुठलाही फॉर्म्युला रन करायचा असेल तर मला इक्वल टू साइन प्रेस करावं लागतं, इज इक्वल टू साइन। तर मी इज इक्वल टू साइन आपल्या कीबोर्ड वरनं प्रेस केलेला आहे। त्याच्यानंतर मी काय करू शकतो, इथे 85 वरती क्लिक केलं, प्लस केलं, त्याच्यानंतर 86 वरती क्लिक केलं, प्लस केलं, त्याच्यानंतर 76 वरती क्लिक केलं। तिन्ही सब्जेक्ट झाले। पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की जेव्हा मी 85 वरती क्लिक केलं फॉर्म्युला मध्ये इथे 85 आलेलं नाहीये, प्लस मी 86 वरती केलं तर इथे 86 आलेलं नाहीये, 76 वरती क्लिक केलं तिथे 76 आलेलं नाहीये। मग काय आलंय, तर इथे त्या पर्टिक्युलर सेल्सचा सेल ऍड्रेस आलेला आहे, म्हणजे B2, C2 आणि D2। म्हणजे जेव्हा फॉर्म्युला बार मध्ये आपण फॉर्म्युला टाईप करतो तिथे स्टॅटिक अमाऊंट येत नाही, तर त्या सेल ऍड्रेस येतात। मग ती अमाऊंट कधी पण चेंज होऊ शकते ना तिकडे, म्हणून आता इथे B2 प्लस C2 प्लस D2, म्हणजे B2 मध्ये जे काय आहे ते, C2 मध्ये जे काय आहे ते आणि D2 मध्ये जे काय आहे ते, या तिघांचं आपण काय करणार आहे, ऍडिशन। मग कसं करायचं, आता जस्ट एंटर प्रेस करा, आलं। आता ही झाली आपली पद्धत, ठीक आहे।
दुसरं आपण काय करू शकतो, तर आपण इथे इज इक्वल टू SUM सम, काय SUM हा समेशनचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तुम्हाला टोटल काढायची आहे, तर इज इक्वल टू SUM सम ब्रॅकेट ओपन, शिफ्ट दाबून. आता तुम्हाला माहिती असेल कीबोर्ड वरती जे वरती नंबर हॉरिझॉन्टल लाईन मध्ये 1 2 3 4 लिहिलेलं असतं, तर त्याच्यावरती एका की वरती 2 साईन असतात. तर वरचे साईन घ्यायसाठी तुम्हाला काय करायला लागतं, शिफ्ट की, आणि खाली जे असतील ते तुम्ही डायरेक्टली प्रेस करू शकता, पण वरती असेल तर शिफ्ट दाबून तुम्ही घेऊ शकता. मग ब्रॅकेट मी घेतलंय, शिफ्ट 9 दाबून 9 वरती ब्रॅकेट आहे, ठीक आहे. ब्रॅकेट ओपन, आणि मी अशा पद्धतीने हे सिलेक्ट केलं आहे. आता हे जे काही आपण सिलेक्ट करतोय ना इथून 85 पासून 76 पर्यंत, ह्याला आपण रेंज म्हणतो. मग ही कुठली रेंज आहे, सम रेंज. मला सम काढायचं, तर समची ही रेंज झाली. रेंज म्हणजे ह्या कॉलम पासून ह्या कॉलम पर्यंत, कळलं, किंवा या रो पासून या रो पर्यंत, ठीक आहे. आता आपली सम रेंज आहे B2 टू D2. आता B2 आणि D2 च्या मध्ये जेवढे पण कॉलम असतील ते सगळे त्याच्यामध्ये काय होणार आहेत, सम साठी ऍड होणार आहे, कारण आपण फॉर्म्युला कुठला घेतला आहे, समचा घेतला आहे. तुम्हाला कळालं. आता B2 पासून सपोज P2 पर्यंत असतं, तर B आणि P च्या मध्ये जेवढे पण कॉलम आहेत ते सगळे त्या सम मध्ये असते. तर सगळ्या कॉलमची टोटल तिकडे आली असती. आता टोटलच काय येणार, कारण आपण कुठला फॉर्म्युला वापरला आहे, समचा फॉर्म्युला वापरलाय. मग आता ब्रॅकेट ओपन करून जर मी रेंज सिलेक्ट केली आहे, तर मला काय करावं लागणार, ब्रॅकेट क्लोज करावं लागणार आणि एंटर. कळालं. काय केलं आपण, इज इक्वल टू SUM सम ब्रॅकेट ओपन, आणि मग मी रेंज सिलेक्ट केली आणि ब्रॅकेट क्लोज, त्याच्यानंतर एंटर. एवढं कळालं. पुन्हा एकदा करून दाखवतो. इज इक्वल टू SUM सम ब्रॅकेट ओपन, आपण इथून रेंज सिलेक्ट केली, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता ही रेंज मी माउसने सिलेक्ट केलेली, आपण आणखीन एका पद्धतीने करू शकतो. इज इक्वल टू सम ब्रॅकेट ओपन करा आणि तुमची लेफ्ट की प्रेस करा अशी. आता लेफ्ट की प्रेस केल्यामुळे कर्सर तुमचं गेलं आहे B5 वरती, ठीक आहे, कारण आपण 5th रो वरती आहोत आणि B कॉलम मध्ये आहोत, म्हणजे 86 व्हॅल्यू वरती आपलं कर्सर गेलेलं आहे. तुम्ही नीट बघितलं तर हा B कॉलम आहे आणि ही 5th रो आहे, तर B5 ह्याचा सेल ऍड्रेस आहे. आता इथून मला हे पुढे घेऊन जायचंय, तर मी काय करणार, जस्ट कीबोर्ड वरती शिफ्ट की दाबा. मी डायरेक्ट जर केलं असं पुढे तर काय होणार आहे, एक एक सेलच सिलेक्ट होते. तर मी काय करणार, शिफ्ट की दाबून राईट साइड राईट की प्रेस करणार. तर शिफ्ट होल्ड केल्यामुळे काय होतंय, सिलेक्शन एक्सटेंड होतंय, ठीक आहे. मग आता ही माझी झाली रेंज. तर रेंज मी सिलेक्ट केलेली आहे अशा पद्धतीने माउसच्या कीबोर्डच्या सहाय्याने. ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. पुन्हा एकदा मी करून दाखवतो. इज इक्वल टू सम ब्रॅकेट ओपन. पहिले तर मी लेफ्ट की दाबून कर्सर पुढे नेलं जिथून मला सुरू करायचं सिलेक्शन, नंतर मी शिफ्ट दाबलं आणि राईट की प्रेस करत गेलो जोपर्यंत माझं शेवटची सेल येत नाही, जिथपर्यंत मला सिलेक्ट करायचंय, जेवढी सेल रेंज मला सिलेक्ट करायची. आता माझे 3च कॉलम होते म्हणून 3 सिलेक्ट झाले आहेत. आता मी शिफ्ट की सोडून देईन, शिफ्ट आणि ब्रॅकेट पुन्हा दाबलं आणि एंटर. एवढं कळालं. आता या सेम टोटलच्या फॉर्म्युल्याला आपण आणखीन एका पद्धतीने करू शकतो, तो म्हणजे इथे कर्सर ठेवलं आणि होम मध्ये तुम्ही इथे सरळ पुढे याल तर इथे ऑटो सम आहे, तुम्ही डायरेक्टली याच्यावर क्लिक करा. हा बघा, जो फॉर्म्युला मी मॅन्युअली टाइप केलेला तो डायरेक्ट आलाय. रेंज पण सिलेक्ट झालेली आहे. रेंज मध्ये काय गडबड असेल तर तुम्ही पुन्हा सिलेक्शन करू शकता, पण इथे ओके आहे. मी एंटर करतो. कसं केलं तर ऑटो सम वरती क्लिक केलं, रेंज सिलेक्ट झाली. रेंज मध्ये गडबड वाटली तर मी रेंज पुन्हा सिलेक्ट करू शकतो, कमी जास्त करू शकतो, ठीक आहे, आणि एंटर. आता मी पुन्हा इथे जातो, ऑटो सम वरती क्लिक करतो. या वेळेला काय झालं मित्रांनो, तर आता तो व्हर्टिकल सिलेक्शन घेतोय, म्हणजे रेंज चुकली आहे तर मला रेंज चेंज करायची, तर मी इथे डायरेक्ट क्लिक करून असं रेंज चेंज करू शकतो आणि मग एंटर, ठीक आहे. आता हाच फॉर्म्युला समचा तुम्ही इथे जाल, ड्रॉप वर क्लिक कराल तर इथे पण तुम्हाला मिळेल. तुम्ही डायरेक्टली क्लिक केलं या बटन वरती तर ऑलवेज तुमचा समचा फॉर्म्युलाच रन होणार आहे. इथूनही जरी केलं तरी तेच होणार आहे. मग सम वरती क्लिक केलं, बघा आता हे व्हर्टिकल चाललं आहे, तर मला हे हॉरिझॉन्टल करावं लागणार आहे. मी ही सेल सिलेक्ट केली अशी आणि हे एंटर.
एवढं कळालं? ठीक आहे. तर हा होता समचा फॉर्म्युला. आता तुम्ही सम काढलं, ठीक आहे. तर हे सम काढलेलं आहे. आता मी काय करू शकतो, तर इथे अजून छोटासा डॉट दिसतोय ना इथे बघा, हा फिलचा आयकन आहे. तर हा ब्लॅक कलरचा जो बघा इथे हा एक प्लस आहे, हा एक प्लस येतो जो सेलच्या कॉर्नरवर ठेवल्यावरती तुम्हाला आउटलाईनवर ठेवल्यावरती दिसतो. हा सेल मूव्ह करायसाठी असतो. म्हणजे मी इथे एखादी व्हॅल्यू लिहितो आणि आता ह्या सेलला हे कुठे आहे, याचा सेल ऍड्रेस काय H13 आहे, बरोबर आहे. मी ह्याच्या एजेस वरती कर्सर ठेवल्यावरती हा एरो आला, ह्याला 4 हेडेड एरो म्हणतात. हा युनिव्हर्सल आहे. 4 हेडेड एरो आला म्हणजे तो ऑब्जेक्टला मूव्ह करायसाठी असतो. तर आपण इथे काय करतो, एक्सेल. तर एक्सेल मध्ये ऑब्जेक्ट्स नाही येत आपल्याकडे, तर ही सेल मला मूव्ह करायची कुठे, आता ही आहे H13 वरती. तुम्ही इथे पाहू शकता H13 वरती आहे. तर मी इथे याला हा आउटलाईन वर कर्सर ठेवलं, 4 हेडेड एरो आल्यावरती मी मूव्ह केलं असं ड्रॅग करून क्लिक दाबून. तर बघा H13 वरनं आपण कुठे आलो, H9 वरती. ठीक आहे. तर हा एक प्लस आहे, प्लस हा व्हाईट कलरचा प्लस आहे, हा ॲम्ब्युलन्स सारखा, हा सिलेक्शन साठी आहे. ठीक आहे. आणि तिसरा प्लस जो आहे, जो कुठल्याही सेलवर क्लिक केल्यावरती इथे एक छोटासा डॉट येतो बघा, नोड दिसतोय, त्या नोडवर क्लिक केल्यावरती हा फील्डचा आहे प्लस. तर मी इथे कर्सर ठेवलं. आता बघा हा व्हाईट आहे, मी त्या डॉट वर जसंच नेलं नोड वरती, तर इथे काय आलंय, ब्लॅक कलरचा प्लस आला आहे, फील्डचा प्लस आला आहे. मी ह्याला डायरेक्टली ड्रॅग करतो. काय झालं, तर आपले सगळे फॉर्म्युले इथे आलेले आहेत. म्हणजे मी जो समचा फॉर्म्युला इथे टाईप केला तो प्रत्येकाच्या हिशोबाने इथे आलेला आहे, प्रत्येक रोच्या हिशोबाने तो आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही फिल पण करू शकता. एवढं कळालं? ठीक आहे. एवढं कळालं असेल तर आपण पुढचा फॉर्म्युला बघायला आपल्याला अजिबात काही हरकत नाही. पुढचा फॉर्म्युला आहे आपला रँकचा. ठीक आहे. आपण ऍव्हरेज घेऊया आधी, ऍव्हरेजचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता मला पर्सेंटेज काढायचे त्यांचे, तर आपण कसे काढतो, कॅल्सीवर कसे काढतो, इज इक्वल टू टोटल डिवाइड बाय. आता किती सब्जेक्ट आहे इथे, तर सपोज 3 सब्जेक्ट आहेत. 3 सब्जेक्ट म्हटल्यानंतर आता इच सब्जेक्ट जर मी 100 मार्काचा पकडला तर 3 सब्जेक्टचे 300 झाले. तर मी 300 इंटू 100. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण करतो. एंटर केलं बघा 82% आले त्याचे. आता हे डेसिमल पण आलं, हे डेसिमल आपण कमी जास्त इथून करू शकतो. होम मध्ये इथे नंबरचा ऑप्शन आहे, इथे जर तुम्ही बघितलं इथे ऑप्शन आहे छोटासा, कर्सर ठेवा, इन्क्रीज डेसिमल आणि डिक्रीज डेसिमल. आता मला इन्क्रीज करायचे का नाही, ऑलरेडी जास्त आहेत, तर मी डिक्रीज केलं. ठीक आहे. एवढं ठीक आहे. 2 डेसिमल आपण ठेवूया, पॉईंटच्या नंतरच्या व्हॅल्यूला डेसिमल बोलतो आपण, तर हे डेसिमल इकडे आहे. ठीक आहे. आता हे आपण कसं काढलं, इज इक्वल टू टोटल. तर 189 म्हणजे E3 ही अजयची टोटल आहे. ठीक आहे. डिवाइड कशाने केलं, 300 ने का केलं, तर आपण पकडलंय इच सब्जेक्ट 100 मार्क्स, 3 सब्जेक्टचे 300 झाले इंटू 100. हे आपण आपल्या कॅल्सीच्या पद्धतीने केलं. आता इथे डेसिमल आले नाही तर तुम्ही वाढवा इकडून, इन्क्रीज डेसिमल, जास्त होते कमी जास्त करू शकता तुम्ही. ठीक आहे. इज इक्वल टू टोटल डिवाइड बाय, सपोज मध्ये 150 मार्क्सचा एक पेपर असेल तर 3 पेपर किती झाले, 450. तर आपण तुम्ही 450 घ्या, डिवाइड बाय 450 इंटू 100. येतंय आन्सर, येतंय, बरोबर आहे. ठीक आहे. आता हाच फॉर्म्युला तुम्ही अशा पद्धतीने केला, याला आपण आणखी एका पद्धतीने करू शकतो. इज इक्वल टू टोटल डिवाइड बाय किती झाले, 300 आहेत आपले. एंटर केलं मी, त्याच्यानंतर पुन्हा याच्यावर क्लिक केलं आणि इथे पर्सेंटेज साइन वरती क्लिक केलं. कुठे, पर्सेंटेज स्टाईल वरती. तर जे मी 100 ने इंटू केलेलं तेच काम पर्सेंटेज स्टाईल वरती केल्यावरती होतंय. प्लस तुम्हाला पर्सेंटचं आयकन दिसतं इथे, जे मी नॉर्मल फॉर्म्युला टाईप केल्यावरती आलं नव्हतं. एवढं कळालं? काय केलं मी, इज इक्वल टू टोटल डिवाइड बाय 300. 300 इंटू 100 करून एकदा बघूया पर्सेंटचं स्टाईल येतंय का, नाही येत आहे. पण ते जेव्हा मी इज इक्वल टू टोटल डिवाइड बाय 300 केलं, एंटर केलं, पुन्हा ती सेल रेंज सिलेक्ट केली आणि इथे क्लिक केलं, तेव्हा 100 ने मल्टिप्लाय पण झालं, प्लस पर्सन स्टाईल पण आलेला आहे. एवढं कळालं? ठीक आहे.
आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्सन स्टाईल सेल वरती अप्लाय करत असताना इथे मी करतो अप्लाय इज इक्वल टू ही वाली टोटल घेऊया आपण, टोटल ठीक आहे, डिवाइड बाय 300 आणि इथे मी पर्सन स्टाईल अप्लाय केलं. ठीक आहे, हे आलंय पर्सन स्टाईल. पण आता इथे फक्त मला असं डिलीट करून चालणार नाही. इथे फ्युचर मध्ये मी जर काही लिहिलं, कुठली व्हॅल्यू ऍड केली, ती पर्सेंट मध्येच येणार. का, मी ह्या पर्टिक्युलर सेलला काय दिलं होतं, पर्सन स्टाईल दिलं होतं. तर मला काय करावं लागेल, इथे जाऊन जनरल वरती क्लिक करावं लागेल किंवा कॉमा स्टाईल वरती तुम्ही क्लिक करून काढू शकता. ठीक आहे, पण मी जनरल काय चूज करणार, प्रायोरिटी कशाला देणार, जनरलला. तर जनरल केल्यावरती ही व्हॅल्यू पुन्हा आपली नॉर्मल झालेली आहे. म्हणजे इथे फ्युचरमध्ये तुम्ही काय वेगळं लिहिणार असाल तर तुम्हाला हे सगळं सिलेक्ट करून काय करावं लागेल, त्याला जनरल करून टाकावं लागेल. ठीक आहे, आता सध्या हे राहू द्या, कारण आपण ह्याला पर्सेंटेज साठी वापरतोय. ठीक आहे, एवढं कळालं. आता मला हे अशा पद्धतीने नको आहे, तर मी हे डिलीट केलं. ओके, आणि मी हे इथे काय करणार, मग आता इथे याला सिलेक्ट करणार. चला हे काढून टाकूया आपण. आता पुढे जाऊया. आणखीन एक पद्धत आहे आपल्याकडे ऍव्हरेज काढायची. तर मी इथे कर्सर ठेवलं होम मध्येच, इथे पुढे तुम्ही आला, तिथे आपण ऑटो सम वर क्लिक केलेलं, इथे ड्रॉप वर क्लिक करा आणि ऍव्हरेज. आता त्याने ऍव्हरेज मध्ये काय केलं, रेंज सिलेक्ट केली, पण टोटल पण सिलेक्ट केली. मग ऍव्हरेज चुकणार की नाही मित्रांनो, नक्कीच चुकणार. मग आपण काय करायचं, B1 बरोबर आहे, त्याच्यानंतर C1 आणि सॉरी B1 B2 C2 आणि D2 तिने सिलेक्ट झाले. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, एंटर. B2 to D2 एवढं सिलेक्ट झालं. टोटल सिलेक्ट करायची नाही, फक्त तुमची रेंज आणि एंटर. म्हणजे काय, हा तोच फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू, आपण इथे टाईप पण करू शकतो, AVERAGE. समचा फॉर्म्युला होता आपला, बरोबर आहे. इज इक्वल टू आपण सम टाईप करतो, तो त्याच्या जागेवर आपण काय टाईप केलंय, ऍव्हरेज. ब्रॅकेट ओपन केलं आणि रेंज सिलेक्ट केली, टोटल सिलेक्ट न करता. मग तुम्ही टाईप पण करू शकता किंवा तुम्ही इथे जाऊन ड्रॉप वर क्लिक करून, डायरेक्ट क्लिक नाही करायची, समच येणार. ड्रॉप वर क्लिक करायचं आणि ऍव्हरेज वर क्लिक करायचं. मग याचा ऍव्हरेज पाहिजे का, नाही, याचा पाहिजे. टोटल सिलेक्ट करायची नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला डेसिमल प्लेसेस आले नाही आले तर ते तुम्हाला काय करायला लागणार, असं सिलेक्ट करून एकदाच तुम्हाला सेट करावं लागणार. किती पाहिजे बाबा, 2. ठीक आहे, आता सगळीकडे काय होतील, सेम डेसिमल प्लेसेस येतील. बघा, हे आले. एवढं कळालं, सिंपल आहे. तर आपण दुसरा फॉर्म्युला बघितला ऍव्हरेजचा, पहिला फॉर्म्युला आपण टोटलचा बघितला, दुसरा ऍव्हरेजचा बघितला. तिसरा फॉर्म्युला आता आपण बघूया रँकचा. रँक, आता मला यांचा रँक काढायचा असेल. ठीक आहे, तर मी काय करेन, इज इक्वल टू रँक ब्रॅकेट ओपन. ठीक आहे, आता मी रँक कशावर काढेन, सर्वात पहिले लॉजिक. तर मी रँक काढणार यांच्या टोटल वरती, यांनी किती मार्क्स स्कोर केले. तर जयने 247 मार्क्स स्कोर केले आहेत. तर मी इज इक्वल टू रँक ब्रॅकेट ओपन आणि जयची टोटल सिलेक्ट केली. आता एक्सेल खूप स्मार्ट आहे मित्रांनो. तुम्ही जेव्हा फॉर्म्युला टाईप करता तेव्हा तुम्हाला खाली हा गाईड पण करतो कशा पद्धतीने हा फॉर्म्युला करायचा आहे. ठीक आहे, तर मी टोटल इथे सिलेक्ट केली, त्याला किती मार्क्स मिळाले ते, ही टोटल त्याची. मी इथे कॉमा केला, तो सांगतोय. आता रेफरन्स काय तुझ्याकडे, एक्सेल विचारतोय बाबा तुझ्याकडे रेफरन्स काय आहे, कशावरनं याचा रँक काढायचा आहे. तर ह्या सगळ्या टोटल वरनं. आता ह्या सगळ्या टोटल मध्ये जयची पण टोटल असणार आहे. ठीक आहे, तर मी पुन्हा हा वाला कर्सर आल्यावर बघा, हा आला नाही पाहिजे, 4 एरो आला नाही पाहिजे. थोडा आणखी मूव्ह करा पुढे. हा बघा, हा कर्सर आला, असं ड्रॅग करणार इथून इथपर्यंत. ठीक आहे, आता मी एक्सेलला काय सांगितलंय, इज इक्वल टू रँक. मला रँक पाहिजे कुठल्या टोटल वरती, या E2 या टोटल वरती. आणि रेफरन्स काय आहे, तर E2 पासून E7 याच्यामध्ये चेक करायचं की ही टोटल कुठे आहे, कुठल्या रँक वर आहे. ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर. तर हा सांगतोय तिसऱ्या रँक वरती आहे. कुठे आहे, तिसऱ्या रँक वरती आहे. पुन्हा इथे केलं, इज इक्वल टू रँक ब्रॅकेट ओपन. त्याच्यानंतर मी अजयची टोटल सिलेक्ट केली. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे कॉमा दिला. मग आता मी इथून कुठून सुरुवात करू सिलेक्ट करायला,
तर पहिल्या टोटल पासून सगळे या सगळ्यांमध्ये मी कमांड काय दिली आहे एक्सेलला की अरे बाबा मला अजयची टोटल पाहिजे, तर अजयची टोटल, अजयचा रँक पाहिजे, तर अजयची टोटल E3 म्हणजे 189 आहे. तर E2 पासून म्हणजे जय पासून धनंजय मध्ये ह्याची टोटल कुठल्या रँकला आहे, एंटर, 6व्या रँकला. पुन्हा एकदा इज इक्वल टू रँक ब्रॅकेट ओपन, ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, टोटल सिलेक्ट केली, कॉमा केलं आणि परत सगळ्यांची टोटल सिलेक्ट केली, ब्रॅकेट क्लोज. अशा पद्धतीने आपण काय केलं, 3 फॉर्म्युले वापरलेले आहेत. आता इकडे टोटल, ऍव्हरेज आणि रँक, ठीक आहे. एवढं कळालं मित्रांनो तुम्हाला. जेव्हा तुम्ही एंटर करता बाय डिफॉल्ट कर्सर सेकंड सेलला जातं. आता एखादी सेल तुम्हाला एडिट करायची असेल इथे, तुम्ही काय करू शकता, तर त्या सेलवरती जायचं, ठीक आहे, डबल क्लिक केली तरी चालेल, किंवा तुम्ही त्या सेलवरती F2 प्रेस केलं तर कर्सर तुमचं ब्लिंक होतं बघा, टाईप करू शकता, ठीक आहे. तर हे होते आपले आजचे फॉर्म्युले. आपण एकदम बेसिक एक्सेल आपण बघितलेलं आहे. एक आपण मार्कशीट तयार केलेली आहे, तुम्हाला एक्सेलचं मी इंट्रोडक्शन पण दिलेलं आहे. एक्सेलची सिरीज आपण अशीच चालू ठेवणार आहोत पुढे पण. तर मित्रांनो, हे होतं आपलं बेसिक एक्सेलचं पहिलं सेशन. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, प्लस हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा.